नमस्कार शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट आलेले आहे, कारण की कर्जमाफीसाठी आता शासन निर्णय नवीन आलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भात महाराष्ट्र शासनाने नवीन शासन निर्णय जारी केलेला आहे. या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी होणार आहे असा प्रश्न पडलेला आहे, परंतु आता या जारमध्ये अशी माहिती आहे जी अनेक शेतकऱ्यांना अजून माहिती नाही आहे. आजच नवीन शासन निर्णय आलेला आहे. तुमच्या कर्ज खात्यात पैसे कधी जमा होणार आहेत, सरकारने कोणत्या बँकेची निवड केलेली आहे आणि पूल बँक अकाउंट म्हणजे नेमकं काय, याचा अर्थ तुमच्या कर्जमाफीवर काय परिणाम होणार आहे, या सर्व प्रश्नाची उत्तरे आज मी अधिकृत शासन निर्णयाद्वारे आधारे देणार आहे. कारण की या शासन निर्णयाच्या माध्यमातून तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. या शासन निर्णयामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा यामध्ये या शासन निर्णयामध्ये कोणती नेमकी अपडेट दिलेली शेतकऱ्यांसाठी, कोणती दिलासादायक माहिती आहे, ही संपूर्ण माहिती सांगणार आहे. या ठिकाणी पहा, पण एक विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी अशी माहिती सांगणार आहे जी अनेक शेतकरी दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे नंतर अनेक शेतकऱ्यांना जे आहे ते गैरसमज निर्माण होतो. तर चला मित्रांनो, उशीर करता डायरेक्ट व्हिडिओला सुरू करूयात आणि शेतकऱ्यांचे कर्जमाफीबाबत नवीन अपडेट आणि ह्या शासन निर्णयामध्ये काय माहिती दिली तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तुम्हाला हा शासन निर्णय पाहिजे असेल, तर शासन निर्णय पाहिजे असेल तर मला कमेंट करा, GR म्हणून तुम्हाला GR हा भेटून जाणार आहे. परंतु त्या अगोदर तुम्हाला जे आहे ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल आणि व्हिडिओला लाईक करावं लागेल. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये GR लिहा, तुम्हाला हा GR भेटून जाणार आहे. तर महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाने दिनांक 9 जुलै 2026 रोजी नवीन शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे. म्हणजेच 9 जुलै म्हणजे आजच हा GR पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत लाभार्थ्यांना लाभ वितरण्यासाठी आहे. सर्वात आधी एक गोष्ट समजून घ्या, हा GR म्हणजे नवीन अर्ज सुरू झाले किंवा नवीन लाभार्थी जाहीर झाले याचा अर्थ असा होत नाहीये. हा शासन निर्णय लाभाची रक्कम योग्य पद्धतीने वितरित करण्यासाठी काढण्यात आलेला आहे, हे सर्वांना लक्षात घ्या. अगोदर तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सरकारने बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पूल बँक अकाउंट उघडण्यास मंजुरी दिलेली आहे. तुम्ही शासन निर्णयामध्ये पाहू शकता, जे आहे ते पूल बँक अकाउंट उघडण्यास मंजुरी दिलेली आहे. आता अनेकांना प्रश्न पडलेला असेल की हे पूल बँक अकाउंट म्हणजे नेमकं काय आहे. तुम्ही या ठिकाणी शासन निर्णयामध्ये पहा, पूल बँक अकाउंट म्हणजे नेमकं काय, याचा अर्थ काय होतो, हे सर्व जे आहे ते शेतकऱ्यांना सांगणार आहे. तर पूल बँक अकाउंट म्हणजे सरकारकडून येणारा निधी प्रथम एका अधिकृत बँक खात्यात जमा होईल. त्यानंतर त्या खात्यातून पात्र शेतकऱ्यांना, या ठिकाणी पहा, जे बँक या ठिकाणी निवडणार आहे त्या बँकेमधून जे पात्र शेतकरी, त्या पात्र शेतकऱ्यांना कर्ज खाते नंबर आहे त्यामध्ये थेट जमा होणार आहे. यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि जलद होणार आहे. आता शासन निर्णयातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे याचा अर्थ असा होतो की सरकारकडून येणारा निधी प्रथम एका अधिकृत बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. जे आहे ते आता एक खातं, ते जे आहे ते खातं तयार होणार आहे आणि त्यानंतर त्या खात्यामधून पात्र शेतकऱ्यांना कर्ज खात्यात थेट रक्कम जमा केली जाते. ती यामुळे संपूर्ण प्रक्रिया जी आहे ते अतिशय पारदर्शक आणि जलद होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आता शेतकऱ्याच्या खात्यावरती जे आहे ते कर्जमाफीचे पैसे जमा होणार आहेत. ही गोष्ट जी आहे ते आता एकदम फास्ट सुरू आहे प्रोसेस, त्यामुळे लवकरात लवकर हे होणार आहे. आणि त्यानंतर शासन निर्णयामध्ये दुसरा महत्त्वाचा मुद्दा कुठला दिलेला आहे की GR मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आलेलं आहे की या खात्यात आलेला निधी 24 तासापेक्षा जास्त काळ ठेवायचा नाही आहे. आता जे बँकेमध्ये फुल अकाउंट उघडणार आहेत त्या खात्यामध्ये 24 तासापेक्षा जास्त काळ जे पैसे आलेले आहेत, जे निधी आलेला आहे ते ठेवायला जमणार नाही. म्हणजे निधी आला की शक्य तितक्या लवकर लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात वर्ग करावा लागणार आहे. सर्व गोष्टी शासनाच्या नियमानुसार करावयाच्या लागतील. याचा अर्थ हा मुद्दा अनेकांनी लक्षात घेतलेला नाहीये. हा मुद्दा लक्षात घ्या, कारण की खात्यामध्ये जे सरकारचं खातं आहे त्या खात्यामध्ये जास्त दिवस पैसे राहणार नाहीत. 24 तासापेक्षा जास्त दिवस पैसे राहणार नाहीत. डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे हे जमा होणार आहेत. आणि तिसरा सर्वात जास्त मुद्दा म्हणजे या खात्याचा वापर फक्त या योजनेसाठीच केला जाणार आहे. इतर कोणत्याही कारणासाठी खालील पैशाचा वापर करता येणार नाही, हे लक्षात घ्या. कारण की तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे ह्या व्हिडिओमध्ये सांगता येईल, लक्षपूर्वक आहे का, कारण की असे शेतकऱ्यांना माहिती दिली जात आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता नंतर आणखी एक मुद्दा पहा, चौथा मुद्दा, या खात्याचा मासिक हिशोब जे आहे ते ऑडिट, कॅशबुक, आर्थिक नियम असा आहे की सरकार या संपूर्ण प्रक्रियेवर देखरेख ठेवणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे कधी येणार आहेत. असे बरेच शेतकरी प्रश्न विचारत आहेत की आमची कर्जमाफी कधी होणार आहे आणि आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावरती पैसे जे आहेत ते कधी जमा होणार आहेत. तर या GR मध्ये अचूक तारीख दिलेली नाही. तुम्ही संपूर्ण GR पहा, या GR मध्ये कुठेही अशी अचूक तारीख दिली नाही की या तारखेला पैसे तुमच्या अकाउंटवरती पडतील, अशी अचूक तारीख दिलेली नाही. आता लाभ वितरणासाठी आवश्यक बँकिंग व्यवस्था तयार करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे.
म्हणजे पुढील टप्प्यात पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम वर्ग करण्याची प्रक्रिया वेगाने होण्याची शक्यता आहे. म्हणून कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत शासन निर्णयावरच विश्वास ठेवा. आता हा शासन निर्णय आहे, तुम्ही पाहू शकता. हा शासन निर्णय तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करा. कमेंटमध्ये तुम्हाला हे शासन निर्णय भेटून जाणार आहे. तुम्ही सविस्तर हा तुमच्या मोबाईलमध्ये घेऊ शकतात कमेंट करून आणि तुम्ही सविस्तर हा शासन निर्णय वाचू शकतात. हा शासन निर्णय वाचल्यानंतर तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तरे त्या शासन निर्णयामध्ये तुम्हाला भेटून जाणार आहेत. या ठिकाणी पहा, तुम्हाला लक्षात ठेवण्यासारख्या काय गोष्टी आहेत ते म्हणजे हा जी अधिकृत आहे. या ठिकाणी अधिकृतमध्ये यामध्ये पूर्णपणे सरकारची माहिती दिलेली आहे. त्यानंतर दुसरा पॉईंट म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये फुल बँक अकाउंट सुरू करण्यास मंजुरी दिलेली आहे. त्यानंतर पहा, निधी थेट पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा होणार आहे. निधी जे आहे ते 24 तासापेक्षा जास्त जे सरकार फुल अकाउंट उघडणार आहे त्यामध्ये 24 तासापेक्षा जास्त फुल अकाउंटमध्ये पैसे ठेवता येणार नाहीत. त्यानंतर पहा, लाभ वितरणाची तयारी शासनाने सुरू केलेली आहे. ज्यावेळेस या फुल अकाउंटमध्ये पैसे येतील त्यानंतर त्या अकाउंटमधून 24 तासाच्या आतमध्ये पात्र शेतकऱ्याच्या लाभार्थ्याच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहेत. जास्त वेळ 24 तासापेक्षा जास्त वेळ त्या ठिकाणी या फुल अकाउंटमध्ये पैसे ठेवता येणार नाही असे या ठिकाणी क्लिअर माहिती दिलेली आहे. त्यानंतर पहा, आजच्या शासन निर्णयामधील सर्व महत्त्वाचे मुद्दे आपण सोप्या भाषेत समजून घेतलेले आहेत. आता तुमच्याकडे एक प्रश्न आहे, तुम्ही या योजनेचे लाभार्थी आहेत का? असाल तर खाली कमेंटमध्ये तुमचा जिल्हा आणि तुमचा तालुका नक्की लिहा. आणि अजूनही तुमच्या गावातील शेतकऱ्यांना ही माहिती मिळाली नसेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफीबद्दल जी आहे ते खरी माहिती पोहोचत नाही आहे. त्यामुळे आपण ही शासन निर्णयामधली जी खरी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा तुमचं काम आहे. नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांना हा व्हिडिओ त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा. आणि अशाच अधिकृत शासन निर्णयाची माहिती, शेतकरी योजना, कर्जमाफी आणि सरकारी अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. मित्रांनो, ज्या दिवशी कर्जमाफीचे पैसे येतील त्या दिवशी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ येणार आहे. त्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमचे जे काही प्रश्न असतील मला कमेंटमध्ये सांगा. भेटूयात मित्रांनो पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.